शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सोलापूरकर यांच्या विरोधात ठिकाणी आंदोलन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे रक्तात भिनलंय का? जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। राहुल सोलापूरकर जो टकलू हैवान आहे तो जर का आम्हाला कुठेही दिसला तर मी ठाणे जिल्ह्यातर्फे बोलतो की त्याचं डोकं मंदर फोडणार। ही अशी वक्तव्य करणार आहे, हे बांडगुळे आहेत, ही पिळावळ आहे, ही कायमस्वरूपी ही नष्ट झाली पाहिजे। जोपर्यंत ही पिळावळ नष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही। आज मराठा समाज म्हणून आज ठाण्यातनं आम्ही कलेक्टरना पत्र देतोय, पण हा जर का टकलू हैवान आम्हाला भेटला त्याला आम्ही सोडणार नाही आहोत। त्याला डोकं फक्त वरनं टाकला आहे, तो त्याचा मेंदू नाही आहे। त्याचं जे वक्तव्य होतं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांनी सांगितलं की महाराज हे लाच देऊन गेले, त्या मूर्खाची खानदान त्याचे पुढे खानदान नष्ट होईल, हे अशा विधान करा। ही फक्त बांडगुळं आहेत, ही कुठेही तरी स्वतःला वाव भेटावा म्हणून अशी विधानं करत असतात। राहुल सोलापूरकर जो आहे, मला असं वाटायला लागलं आहे की इंग्रज जाता जाता त्यांची पिळावळ इथं सोडून गेलेली आहे। आणि हे जी पिळावळ आहे, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळेला जेम्स लेनचं प्रकरण असू देत की आता राहुल सोलापूरकर जे बोललेलं ते प्रकरण असू देत, ह्यांची जी लिंक आहे ती बरोबर भांडारकर इन्स्टिट्यूटपर्यंत कशी काय पोहोचते हो? हा जो भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये हा जो सदस्य म्हणून आहे हा राहुल सोलापूरकर, यांनी कुठला इतिहास बघितला आहे? हा काय इतिहास तज्ञ आहे का? हा इतिहासकार आहे का? अहो हा कुठल्या कादंबऱ्या वाचतो? कादंबऱ्या म्हणजे हा इतिहास नसतो। ते स्वतःला सांगतात की मी रायगडावरती जाऊन डॉक्युमेंटरी करून दिलेली आहे। अरे आमच्या पैशावरती तू जगलायस, आम्ही त्या डॉक्युमेंटऱ्या बघितल्या, आम्ही त्याच्यावरती तुला हे केलं म्हणून तू जगलायस। तुला आता कोण विचारत नाहीये, तुला कुठून पैसे मिळत नाहीयेत म्हणून तू महाराजांबद्दल बोलतोस काय? अरे